अजितदादा पवार साहेब आज माध्यमांसमोर म्हणाले की महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या वाढली. कोण पोचतंय वाचाळवीर? कुणाचा व्यक्ती आहे जो महाराष्ट्राच्या राजकारणात विष कालवण्याचं काम करतोय? कुणाचा मंत्री आहे जो महाराष्ट्रात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय? कोणता असा नेता आहे जो अजितदादांना माहित नाही की महाराष्ट्रात सरकारमध्ये असून सुद्धा आणि संविधानाची ती शपथ खाल्ली, मी कुणाविषयीही मंत्रिपदावर असताना ममत्व, मत्सर किंवा द्वेष भावना त्या ठिकाणी ठेवणार नाही. अजितदादांना माहित नाही त्यांचा वाचाळवीर कोण आहे, तर ते म्हणले बरेच वाचाळवीर निर्माण झाले. साहेब, तुमचं लक्ष आहे, पण कधी कधी वाटतं अजितदादांचाच पाठिंबा आहे त्या वाचाळवीराला जो महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक विष कालवण्याचं काम करतोय. तो वाचाळवीर मराठा आणि ओबीसी वाद लावतोय. दादा महाराष्ट्राचे जुने नेते आहेत, जाणते नेते आहेत, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय मी राजकारणातला फार तरबेज आणि पक्का माणूस आहे, मला सगळं कळतं. पण वाचाळवीर एवढी गप्पा मारतोय हे का कळत नाही? याच्यावर चर्चा करायची आपल्याला. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे, सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक स्वागत. विनंती एवढीच आहे, महाराष्ट्र वाचवायचा जर असेल, महाराष्ट्रात समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित करायची असेल, महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये जर एकोपा निर्माण करायचा असेल, तर तुम्ही आम्ही एकत्र असलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कारण संतोष शिंदे तुमच्याशी काय बोलतोय आणि संतोष शिंदेच्या मनात काय चाललंय याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय याच्यावर तुम्हाला मला चर्चा करायची, म्हणून आपण सोबत राहिलं पाहिजे. मी चर्चा करतोय माननीय अजितदादा पवार साहेब आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त ते सातारा जिल्ह्यात कराडला गेले होते. त्यांनी वक्तव्य केलं की महाराष्ट्रात काही लोक, काही वाचाळवीर त्या ठिकाणी टोकाची भूमिका मांडत असताना तो कशाचाही विचार करत नाहीत. अजितदादा पवार साहेब, तुम्ही हेही सांगितलं मी राजकीय दृष्ट्या आजारी नाही, शारीरिक दृष्ट्या आजारी होतो. मग तुम्ही शारीरिक दृष्ट्या आजारी जर होते, तुमचा माणूस राज्याचे सन्माननीय मंत्री म्हणून छगन भुजबळ साहेब अजितदादा पवारांच्या गटातले असताना काय बोलतात ते मराठ्यांबद्दल, मराठा आरक्षणाबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं मनोज जरांगे पाटलांबद्दल. तुम्ही मंत्री पदावर राहून एवढं सगळं बोलताय, एका समाजाला भडकवताय. 376 जाती आहेत ओबीसी मध्ये, सगळ्यांचं नेतृत्व काय फक्त भुजबळ साहेब करतात का? ओबीसींचं बळ भुजबळ, असं जर कोणाला वाटत असेल साप चुकीचं आहे. किती ओबीसी मधल्या जातीच्या आंदोलनात, त्यांच्या न्याय हक्कासाठी भुजबळ साहेब रस्त्यावर आले सांगा. ह्यांच्या मागे ईडी, सीबीआय, कुठल्याही राजकीय पुढारी असू द्या, आणि यांना जर अटक झाली तर छातीत कळ येते. मग तिकडे ओबीसींचे बळ म्हणून भुजबळ कसे काय असतात? धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, भुजबळ साहेबांनी एक स्टेटमेंट दिलेलं सांगा. कुठल्याही धनगरांनी सांगावं. जे धनगर नेते जातात ना भुजबळ साहेबांसोबत, ओपन चॅलेंज आहे. ओबीसी मध्ये नाभिक समाज असेल, परीट समाज असेल, अजून बरेच असे समाज आहेत. 376 जाती साहेब कशाला म्हणतात? कुणबी सुद्धा ओबीसी मध्ये आहेत. सांगा विदर्भातल्या किंवा कोकणातल्या किती कुणब्यांसाठी भुजबळ साहेबांनी प्रयत्न केले. एका जातीमध्ये जन्माला येऊन माणूस जर त्याच जातीचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असेल, ठीक आहे, ती जात कुठल्या प्रवर्गात येते म्हणून ते नेते आहेत. बरं आहेत सुद्धा, आमची काहीच अडचण नाही हो. पण आता सामाजिक विद्वेषाचं राजकारण नाहीये. तुम्ही विरोधी पक्षात नाहीये, तुम्ही विषमतावादी नाहीये. तुम्ही महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, त्यांच्या विचारांच्या विरोधात सुद्धा नाहीये.
तुम्ही सांगताय आम्ही या सगळ्या विचारांच्या सोबत आहोत. अजितदादा सुद्धा स्वतःला पुरोगामी म्हणतात. मग ह्यांचा गट असा एवढा विरोधी भूमिका कसं काय घेऊ शकतो? मी कुठल्या तरी माध्यमांवर मुलाखतीमध्ये ऐकलं, वेळ पडली तर मी राजीनामा सुद्धा द्यायला तयार आहे, मला मागायच्या अगोदर मी देऊन टाकेल, किंवा मला फक्त सांगा भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा द्या, मी लगेच द्यायला तयार आहे, असं भुजबळाने सांगितलं. माझी तर माननीय अजितदादा पवार साहेबांना हात जोडून विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना तर साष्टांग दंडवत घेऊनच विनंती आहे. भुजबळ साहेब मंत्री आहेत आणि मंत्री पदावर बसून ते भारतीय राज्यघटनेचा सुद्धा अवमान करतात. वाचाळवीर म्हणून अजितदादाने जे सर्टिफाईड केलं त्याच्यामध्ये भुजबळ साहेब परफेक्ट बसतात. आणि सगळ्यात महत्वाचं, मी फक्त संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे म्हणून चर्चा नाही करत, मी सुद्धा एक ओबीसी आहे. भुजबळ साहेब अख्ख्या ओबीसीचे नेते आहेत असं कुठल्याही ओबीसीला वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, सरकारने ठरवायचंय कसं द्यायचं काय द्यायचं. मी नेहमी सांगतोय, आरक्षण जर संवैधानिक पाहिजे असेल तर संविधानाच्या चौकटीमध्येच त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. भारतीय राज्यघटना आणि त्याच्यात जी काही कलम आहेत कुठल्याही एका जातीची धर्माची प्रॉपर्टी नाही, सर्टिफाईड नाहीयेत. सगळ्यांना जे मूलभूत हक्क अधिकार दिलेत ते भारतीय राज्यघटनेने दिलेत. आणि प्रतिनिधित्व ज्यांना दिलंय आरक्षणाच्या माध्यमातून, जे कवच दिलंय स्वतःच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी, ते भारतीय राज्यघटनेने दिले. त्या चौकटीत आरक्षण मागत असेल बसत असेल, काय अडचण आहे भुजबळ साहेब तुम्हाला? उद्या जर हे लोक तुमच्या सोबत आले तर तुमचंच बळ वाढेल जे काय आहे. पण हे सगळं प्रामाणिकपणे सांगतो की प्रस्थापित नेत्याच्या पाठिंब्याशिवाय भुजबळ साहेब एवढे ऍक्शन मोडवर येत नाहीत. आणि उद्याची लोकसभा जिंकायची असेल, येणाऱ्या विधानसभा असतील, महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्या भुजबळ साहेबांच्या माध्यमातून कदाचित अजित पवार गटाला जिंकायच्या असा त्यांचा समज असेल. म्हणून जर सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी किंवा आंदोलन मोर्चेच होऊ नये, किंवा जरांगे विरुद्ध भुजबळ, भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील असा वाद लावून मूळ मुद्द्यापासून भरकटवून त्या ठिकाणी टाकायचं असेल तर साहेब हे सरकारचं सुद्धा षडयंत्र, याच्यापासून तुम्ही जागे राहिलं पाहिजे. राजकारण किती खालच्या थराला आणि घाणेरड्या पद्धतीनं केलं जातं हे सगळ्याला माहिती आहे. पण समाजाचा इथं सत्यानाश होतो. तरुण पोरं चुकीचा मार्ग अवलंबत आहेत, चुकीचे आंदोलन करत आहेत, आत्महत्या करत आहेत. याला जबाबदार कोण? हेच वाचाळवीर नेते. म्हणून अजितदादा पवार साहेब हात जोडून विनंती आहे, तुम्ही सांगितलंय महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली. वाचाळवीर हे मोजून मापून बोलावं, विनाकारण वाद लावू नये. पण दादा तुमच्याच आशीर्वादाने तुमच्याच गटाचे नेते आणि मंत्री भुजबळ साहेब जर जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावत असतील तर अजितदादा तुमचा पाठिंबा आहे का? तुम्ही जाणकार नेते आहात, तुम्हाला सगळं चांगलं वाईट कळतं. फक्त दुःख याचं वाटतं, अजितदादा पवार साहेब असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील, तुमच्या आसपास सुद्धा मराठा नेते आणि कार्यकर्ते आहेत. अजितदादा पवार साहेब किंवा भुजबळ साहेब तुमच्या आसपास सुद्धा ओबीसी नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्यांना सुद्धा राग येत नाही. आरक्षण मिळेल का नाही मिळणार त्यांना देणं घेणं नाही. फक्त नेत्यांच्या सतरंजा उचलण्यासाठी जर हे सगळे मुख गिळून गप्प बसत असतील आणि ह्यांचे नेते जर जाणीवपूर्वक पुढं करून भुजबळ साहेब काही वाचाळवीर गप्पा मारत असतील, ओबीसींचे मेळावे सुरू झालेत, इकडं मनोज जरांगे पाटलांचे मेळावे सुरू आहेत, विष कालवण्याचा जर राष्ट्रीय कार्यक्रम होत असेल आणि केला जात असेल, दादा तुमचा पाठिंबा आहे का अशी कुणकुण मनात येते. संभाजी ब्रिगेड हा वाद किंवा हे षडयंत्र अजिबात खपवून घेणार नाही. सगळ्यात महत्वाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 2 डिसेंबरला वाशिम येथे संभाजी ब्रिगेडचा महामेळावा आयोजित केलेला आहे. जर तात्काळ हे मेळावे आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार जर नाही थांबवले
तर संभाजी ब्रिगेडला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि संभाजी ब्रिगेडची काय भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये? आम्हाला अजिबात समाजात वाद नकोय, जाती जातीमध्ये वाद नकोय, आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी लावावा, आमचं जे काय म्हणणं आहे ते निवेदनाद्वारे दिलेलं आहे. तरीही दादा तुमचेच जर आमदार किंवा मंत्री विष कालवण्याचं काम करत असतील तर संभाजी ब्रिगेडची भूमिका महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबरला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे जाहीर करणार आहेत. किंवा संभाजी ब्रिगेड जर रस्त्यावर उतरली तर कुठल्याही नेत्याला नंतर वाचाळवीर म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज पडणार नाही, कारण संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनंच आंदोलनं होतील. एवढंच या माध्यमातून सांगावं लागेल. वाचाळवीरांना आवरलं पाहिजे एवढीच हात जोडून विनंती आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.